नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर इथं बनवत आहोत मसाल्यातली मासे. तर बघू शकता इथं हळद मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. नंतर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्यानंतर लसूण अद्रक पेस्ट टाकलेली आहे. ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. लसूण अद्रक पेस्ट भाजते. त्यानंतर टाकत आहोत आपण वाटण. हे वाटण जास्त आहे कारण हे मटणची भाजी वगैरे पण टाकायची आहे, पण ते सगळंच एकदा मी अगोदर भाजून घेत आहे. मी वाटण भाजून घ्यायचं, हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. याला तेल सुटेपर्यंत. होऊ शकता याला तेल सुटलेले. आता त्यामध्ये ॲड करत आहे अंबारी. आपल्याला जे काही चिकन मसाले वगैरे टाकून घ्यायचे. हे आहे माझा घरी बनवलेला काळा मसाला. नंतर हा आहे सोहाना चिकन मसाला. तर हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. नंतर व्यवस्थित मसाला भाजल्यानंतर तर जेवढा मच्छी थोडी म्हणून मच्छीसाठी लागणारे तो कुकरमध्येच ठेवणार आहे, आणि हा बाकीचा भाजीचा प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे. तर आता बघा, हा एवढा मसाला आहे. जास्त ड्राय झाल्यामुळे याच्यात थोडंसं सूप ओतून पुन्हा ओलं केलं. आता यामध्ये टाकत आहे ती मच्छी हळद मीठ लावलेली. तर व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं. खूप छान तिखट मसाला आहे, खूप छान टेस्ट लागते. मिक्स करून घेऊन पूर्ण असा व्यवस्थित शिजून द्यायचं. त्यामध्ये पुन्हा थोडंसं सूप टाकत आहे, मिक्स करून घेत आहे. मध्ये मध्ये ते हलवत राहायचं, कारण दोन्ही बाजूनं मग व्यवस्थित भाजलं जातं. बघा आता झालेलं इथं रेडी. तर मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघू शकता किती छान त्याला रंग वगैरे आलेला आहे. त्याला पण असं फ्राय नाही, उकडवणी झाली म्हणायचं ना. करायलाही झटपट सोप आहे अगदी. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तर मी इथं प्लेटमध्ये काढून घेत आहे. पूर्ण असं मसाल्यामध्ये बघू शकता कसं गरम गरम वाफाने गेलं. रेडी झालेला आहे आता व्यवस्थित वरून ना. तर इथे वरतून घालत आहे थोडीशी एकदम ताजी कट केलेली कोथिंबीर. तर चला बाय.